नमस्कार. तर आज आपण साबुदाणा पापड दोन पद्धतीने बनवणार आहेत. अगदी योग्य प्रमाणासहित मी साबुदाणा पापडे कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बनवणार आहेत. आणि तेलात टाकतात दुप्पट फुलणारी खुसखुशीत पापडीची रेसिपी आज आपण बनवणार आहेत. मिठाचे पळे पापड आणि त्यानंतर तिखट पापड कशा बनवायचात खुसखुशीत आणि तळल्यानंतर सुद्धा मस्त अशी दुप्पट फुलली जाणारी ही पापडाची रेसिपी आज आपण बनवणार आहेत. वेळ न घालवता करूया व्हिडिओला सुरुवात. तर आपण साबुदाणा जो आहे तो 1 किलो भिजायला घातलेला आहे आणि तो अशा पद्धतीने भिजवलेला आहे. तर मी रात्रीच भिजायला घातलेला होता. तर आपण नेहमी खिचडीला जसा साबुदाणा भिजवतो त्याचनुसार आपण साबुदाणा जो आहे तो भिजवायचा आहे. तर त्यानंतर मी साबुदाणा जो आहे तो पातेल्याने मोजून घेतलेला आहे ह्या. तर ह्याच पातेल्याने मी याला त्याच्या तिप्पट पाणी मी टाकणार आहेत. तर साबुदाणा जो आहे तो तेवढंच पातेलं भरून दोन पातेले आहेत. तर पाणी आपण 3 पातेले यामध्ये टाकणार आहेत. तर साबुदाणा जो आहे तो जितका आपला असेल तितका मोजून त्याच्यात तिप्पट पाणी यासाठी वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला कमी जास्त वाटलं तर आपण वरून सुद्धा टाकू शकतो. तर मी यानेच मोजून घेतलेला होता आणि पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण घातलं आहे मीठ. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ जास्त घालायचं नाही, तर पापड जो आहे तो खारा होतो. थोडं कमी जरी असलं तरी चालतं, पण जास्त जर घातलं तर पापड जो आहे तो खारा होतो. त्यामुळं छान असे आपण पळी पापड्या आज आपण साबुदाण्याच्या बनवणार आहेत. तर तिखटसुद्धा मी बनवणार आहेत आणि नुसत्या मिठाच्या सुद्धा बनवणार आहेत. मिठाच्या मुलं खूप आवडीने खातात म्हणून आपण मुलांसाठी अशा मिठाच्या साबुदाणा पापड्या ह्या बनवायच्या आहेत. आणि हा भिजवलेला साबुदाणा पाणी उकळल्यानंतर यामध्ये टाकायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली टाकतो. त्यामुळं आपण हलवताना एकसारखं हलवायचं आहे. तर एकाच वेळेस मी सर्व शिजवून घेणार आहेत. तर साबुदाणा जो आहे तो आपण चांगला असा शिजवून घ्यायचा आहे, नाहीतर पापड्या कच्च्या राहतात. साबुदाणा पूर्ण असा बघा तुम्ही असं वर आला की कळतं की साबुदाणासुद्धा शिजलेला आहे. तर त्यातलं पाणी जे आहे ते सुद्धा आटलं जातं आणि साबुदाणा व्यवस्थित असा शिजला जातो. त्यावेळेसच आपण याच्या पापड्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. कढईमध्ये मी साईडला काढून घेणार आहेत. शिजल्यानंतर काढून घेणार आहेत आणि तिखट, मीठ आणि बटाटा, किसलेला बटाटा आपण यामध्ये घालणार आहेत. तर मीठ तर आपण घातलेलंच आहे, तरीसुद्धा आपण तिखट टाकल्यानंतर थोडंसं मीठसुद्धा आपण घालणार आहेत. तर यातनंच मी थोडासा साबुदाणा जो आहे तो बाजूला काढून घेणार आहेत, म्हणजे 2 प्रकारच्या पापड्या तयार होऊन जातील एका वेळेसच. म्हणून यावेळी मी असा साईडला काढून घेतलेला आहे. तर 2 पद्धतीने एका वेळेससुद्धा आपल्याला बनवता येतात ह्या पापड्या आणि एकाच साबुदाण्यामध्येच आपण ह्या पापड्या बनवलेल्या आहेत. तर उकळून घेतल्यानंतर तो मी साईडला ठेवला आहेत आणि आपण आता तिखट पापड्या बनवून घेणार आहेत. तर मस्त अशा उपवासासाठी खुसखुशीत तयार होणाऱ्या पापड्या, तिखट पापड आपण तयार करणार आहेत. तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहेत, कारण आपल्याला यामध्ये बटाटा जो आहे तो किसून घालायचा आहे. तर इतका असा साबुदाणा मी घेतलेला आहे आणि तुम्ही बघितलेत की आपण त्याच साबुदाण्यातून साईडला साबुदाणा काढून घेतला आहे. शिजवलेला पूर्ण साबुदाणा काढून घेतला आहे, त्यामुळे याला शिजवण्याची गरज पडत नाही. आणि साबुदाणा जो आहे तो उकळला की शिजला जातो लगेच. आपण याच्या पापड्यासुद्धा लगेच घालून घ्यायचे आहेत. तर मी थोडासा कमी गॅस करून तोसुद्धा साईडला ठेवलेला आहे आणि इकडे आपण तिखट पापड्यासुद्धा कशा बनवायच्यात याची रेसिपी आपण तयार करतो आहे. तर आता यामध्ये मी पाणी का घातलं आहे, थोडंसं पाणी घातलं आहे, कारण बटाटा जो आहे तो शिजायला लागेल, त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आहे. तर आता बटाटा आपण साळून घेतलेला आहे आणि हा मी आता किसून घेणार आहेत आणि लांब लांब किसायचा आहेत आणि किसणी जी घ्यायची तो मोठी घ्यायची आहेत, म्हणजे बटाटा त्यामध्ये मस्त असा दिसतो पापड्यांमध्ये. तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहेत बटाटा किस मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि लगेचच आपण यामध्ये टाकून घेतले आहेत. तर 2 प्रकारच्या बनवतो आहे आपण, हे लक्षात ठेवा, कारण आपण एका ठिकाणी मिठाचा बनवतो आहेत आणि एका ठिकाणी तिखट बनवतो आहे. तर एकाच मिश्रणमध्ये आपण हे दोन्ही पापड्या मी बनवते आणि आपण एकाच व्हिडिओमध्ये ह्या दोन्ही पापड्या तुम्हाला मी दाखवणार आहेत आणि एकाच वेळेस आम्ही ह्या बनवलेल्या आहेत.
तर यामध्ये बटाटा किस घातला आहेत. बटाटा किस आपण मिक्स करून घेतला आहेत आणि अगदी सोप्या आणि सिंपल अशी एकदम ही पापडची रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा तयार होते. त्यामुळे मी तुम्हाला ही जी रेसिपी आहे आपण ही 2 दाखवले आहेत आज. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी लाल मिरची घातलेली आहे आणि जास्त जर तिखट झालं तर खूप ठसका उठतो. त्यामुळं प्रमाणशीरच तिखट या पापडांसाठी आपण टाकायचे आहेत. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने आपण यामध्ये तिखट घातले, बटाटा घातला आहे. अगदी सोपे आहेत. बघा तुम्ही जरी नुसत्या मिठाच्या जरी पापड्या बनवत असाल तर तिखटसुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याच साईडला साबुदाणा घेऊन त्यातलाच साबुदाणा साईडला घेऊन आपण अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकतो. तर आपण तिखट टाकलं आहे त्यामुळे मीठसुद्धा मी यामध्ये थोडंसं घातलेलं आहे. तर मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि जरी काही वाटलं तरी आपण यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकतो. फक्त जास्त पातळसर ह्या होऊन द्यायच्या नाही आहेत. तर साबुदाणा चांगल्या पद्धतीने शिजून द्यायचा आहे. साबुदाणा आणि छान असा शिजला आहे तर मी एका कागदावर ह्या पापड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने पळीने आपण घालायच्यात. याला पळी पापड्यासुद्धा म्हणतात. तर या मिठाच्या पापड्या अशा पद्धतीने बघा तुम्ही आणि ह्या आपल्या तिखट पापड्या अशा पद्धतीने टाकून घेतलेल्या आहेत. तर अगदी दोन्हीही पद्धत मी तुम्हाला दाखवली आहेत. अगदी सोपी आहे आणि याविषयी जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता प्रश्न. त्याचं मी तुम्हाला उत्तर देईल. पाण्याचं प्रमाण वगैरे सर्व काही जर विचारलं तरीसुद्धा मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल. तर या पद्धतीने मी ही उन्हाळा वाळायला घातलेली आहे. तर भरपूर अशा या पापड्यांसाठी पाहिजे तरच छान अशा ह्या वाळल्या जातात. तर बघा तिखट पापडसुद्धा किती छान अशी दिसत आहेत आणि मस्त असे मिठाच्या पापड्या आणि 2 दिवसानंतर ह्या पापड्या अशा पद्धतीने वाळलेल्या आहेत. तर बघा तुम्ही किती छान अशा झालेल्या आहेत. तर ह्या तिखट आणि मिठाच्या दोन्हीही पापड मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर नक्की या पद्धतीने करून बघा. तर तुम्हाला मी या तळूनसुद्धा दाखवते किती फुलतात ह्या पापड्या. तर कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले आहेत आणि पापड जो आहे ते आपण टाकले आहे त्यामध्ये. बघा तुम्ही खूप असा तिप्पट असा फुलला जातो. बघा तुम्ही दुप्पट मस्त फुलला गेला आहे की नाही. तर खूप छान अशा साबुदाणा पापड्या ह्या तयार होतात. तर मुलंसुद्धा ह्या पापड्या खूप आवडीने खातात. चवीलासुद्धा छान असतात आणि उपवासासाठी सुद्धा आपण ह्या वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. तर आपण एक तिखटसुद्धा तळून मी तुम्हाला दाखवते. तर 2च पापड्या मी तुम्हाला तळून दाखवणार आहेत. एक तिखट आणि आपली एक मिठाची. तर 2 रेसिपी आज आपण तयार केलेल्या आहेत. तर छान अशा झालेल्या आहेत ह्या पापड्या आणि खायलासुद्धा मस्त खुसखुशीत लागतात. साबुदाणा संपूर्ण असा याच्यामध्ये व्यवस्थित असा शिजला गेल्यामुळं पापडी कच्ची लागत नाही. अगदी छान अशी पापडी ही लागते आणि संपूर्ण साबुदाणा जो आहे तो फुलला जातो. तुम्ही जर माझ्या पद्धतीने पापड जर करून बघितले तर नक्कीच तुमचे पापडसुद्धा खूप छान असे तयार होतील आणि साबुदाणा जो आहे तो आपण व्यवस्थित जर शिजवून दिला तर संपूर्ण साबुदाणा व्यवस्थित शिजला जातो, कच्चा लागत नाही खाताना. तर नक्की अशी रेसिपी करून बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मलाही विचारू शकता. त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल. तर अशा पद्धतीने आपण ही पापड मी 2-4 पापड तुम्हाला तळून दाखवलेली आहेत. तर पापड छान अशी उन्हामध्ये वाळले की अजूनच छान अशी फुलली जातात. तर या पद्धतीने आपण आजची ही रेसिपी मस्त अशी उपवासाची साबुदाणा पापड इतकी अशी माझी ही तयार झालेली आहेत आणि तिखट पापड्यासुद्धा अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. नक्की ही रेसिपी करून बघा. तळल्यानंतर कशा तयार झाल्या आहेत बघा. दोन्हीही पापड्या छान अशा तयार झाल्या आहेत. तर आज एकाच व्हिडिओमध्ये आपण 2 रेसिपी दाखवल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचा मौल्यवान वेळ माझ्या व्हिडिओसाठी दिला याबद्दल धन्यवाद.